गोंदिया जिला परिषद के कृषि विभाग द्वारा तिरोड़ा तालुका में तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस प्रदर्शनी में तिरोड़ा तालुका के किसानों और पशुपालकों ने बड़ी संख्या में भाग लिया। साथ ही पशुपालन के माध्यम से आर्थिक उन्नति करने वाले किसानों का कृषि विभाग की ओर से सम्मान किया गया। धान उत्पादक जिले के रूप में पहचाने जाने वाले गोंदिया जिले में आधुनिक खेती को बढ़ावा देने और पशुधन को प्रोत्साहित कर जैविक खेती को बढ़ाने के उद्देश्य से गोंदिया जिला परिषद के कृषि विभाग द्वारा तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस प्रदर्शनी में प्रगतिशील किसानों ने अपनी दुग्ध उत्पादक गायें और भैंसें लाकर प्रदर्शित, कुछ किसानों ने अपने बकरियों को तो कुछ मुर्गी पालकों ने अपने पक्षियों को प्रदर्शनी में लाया। इस प्रदर्शनी का मुख्य आकर्षण देसी गाय, जर्सी गाय और मुरा नस्ल की भैंस रही। आमतौर पर पशु पक्षी प्रदर्शनी में संकरी नस्ल की गायों या जर्सी गायों और भैंसों को लाया जाता था, लेकिन तिरोड़ा तालुका के गोंडमोहाड़ी गांव में आयोजित इस कृषि प्रदर्शनी में देसी नस्ल के मवेशी देखने को मिले, जिससे कृषि सभापति दीपा चंद्रिकापुरे और विधायक विजय राहागडाले ने भी खुशी व्यक्त की। जिला परिषद गोंदिया आणि पंचायत समिती तिरोड़ा याच्या संयुक्त विद्यमानाने आज गोंडमोहाड़ी इथं भव्य तालुका स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनी भरवण्यात आली आणि त्या अनुषंगाने मोठ्या हिरिरीने शेतकऱ्यांनी इथं भाग घेतलेला आहे। तालुक्यामध्ये जवळजवळ प्रति दिवस 3000 लिटर दूध हा शेतकऱ्याच्या माध्यमातून होतो। त्यांचे प्रोत्साहन व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं व शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याकरिता पशुपालन व्यवसाय जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करावं या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं आणि निश्चितच तिरोड्यामध्ये दुधाचे प्रमाण वाढून शेतकऱ्यांना अदानीच्या माध्यमातून त्याचबरोबर दिनसा दूध डेअरीच्या माध्यमातून एक योग्य दर मिळेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल ह्या अनुषंगाने ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। शेतकऱ्यांना पशुपालनामध्ये बैलजोडीचाही सुद्धा व्यवसाय करावा, ज्या निमित्तानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या बरोबरच नांगरणी करण्याकरता, शेतीचे कामं करण्याकरिता हा बैल तो उपयोगी पडतोच, त्याच्या सौकीकरता पटाच्या माध्यमातून सुद्धा तो मनोरंजन करतो, त्याबरोबर सेंद्रिय खतसुद्धा त्याच्या माध्यमातून निर्माण होतो आणि त्या अनुषंगाने शेतकरी हा समृद्ध होईल हा उद्देश समोर ठेवून ही जी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे, त्या प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्याला एक प्रोत्साहन मिळेल आणि त्या अनुषंगाने तो पशुपालनाचा व्यवसाय करेल, तो पक्षीपालनाचा व्यवसाय करेल आणि शेतकरीला उत्पन्न वाढेल आणि त्याचे तो सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। हा या मेळाव्याचे आयोजन त्या निमित्तानं करण्यात आला होता आणि निश्चितच त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना घेतला आहे। पशुसंवर्धन विभाग आणि कृषी याच्या माध्यमातून जो आज पशुपक्षी प्रदर्शनी ग्राम गोंडमोहाड़ी इथे जो ठेवण्यात आली आहे, त्यामध्ये सर्व कृषी आणि पशुपक्षी जे पालक आहेत, पशुवर्ग आहे, तो सर्व इथे आलेला आहे आणि पशु पक्षी प्रदर्शनीचा अर्थ तोच आहे की मेळाव्याच्या माध्यमातून सर्व पशु पक्षी पालक जो इथे सर्व आपले पशु आणतात आणि याची प्रदर्शनी होते, त्याच्यामुळे जे अन्य विभागातील सर्व जी जनता आहे, शेतकरी आहे, पशुपालक आहे, त्यांना असं वाटते की कुठे ना कुठे आपणही हा व्यवसाय केला पाहिजे, जेणेकरून आपला आर्थिक उत्पन्न, आर्थिक व्यवस्था आपली चांगली झाल्या पाहिजे। हाच हा प्रशिक्षणाचा पशुपक्षी मेळाव्याचा उद्देश आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोड़ा तालुक्यात श्वेतकांत्री हे आलेली आहे। आज जवळपास 35,000 लिटर दूध प्रति दिवस उत्पादन इथं होत आहे। 1,20,00,000 रुपयाची, 1 अरब 20 कोटी लाख रुपयाची उलाढाल इथं अदानी, दिनशा आणि महिला आर्थिक विकास मंडळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज शेतकऱ्यांचे जे खऱ्या अर्थाने हा जो पूरक व्यवसाय म्हणून हा आहे तो आज इथून आपल्याला दिसून आलेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून आपण शेतकरी गोपालकांनी इथं जे ऐकलं आणि माननीय आमदार साहेब इथं होते त्यांनीसुद्धा बघितलेलं आहे। निश्चितच असे नियोजन होत राहावं हे आपली अपेक्षा आहे। या माध्यमातून शेतकरी गोपालक कुठंतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात। शेतकऱ्यांचा सत्कार केला त्याबद्दल काय सांगा? त्यांचा सत्कार करणं हे योग्य होतं, कारण त्या लोकांनी जशी निगा राखली आपल्या जनावरांची आणि जी काळजी घेत आहेत, त्या काळजी घेऊन ते इथं येऊन त्यांनी इतक्या लांबून आपली जनावरं आणलीत आणि त्यांनी जे जे केलं, याला आज जवळपास एक जनावर 20 लिटर, 25 लिटर, 30 लिटर दुधापर्यंतचे इथं जनावर आलेलं आहे। म्हणून शेतकऱ्याचं स्वागत करणं आणि त्याला सत्कार करणं हे योग्यच होतं, कारण तो त्यांचा हक्क होता आणि त्या माध्यमातून त्यांच्या इथं सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांना पारितोषिक सुद्धा वितरित करण्यात आलेलं आहे। पारंपरिक धान की खेती से हटकर
किसानों को आधुनिक खेती की ओर बढ़कर अपनी आर्थिक स्थिति मजबूत करनी चाहिए। साथ ही कृषि व्यवसाय के साथ साथ पशुपालन को सहायक व्यवसाय के रूप में अपनाना चाहिए। विधायक महोदय ने यह सलाह दी। इस पशु पक्षी प्रदर्शनी में उत्कृष्ट रूप से पशुपालन करने वाले गौपालकों और पशु पक्षी पालकों का नकद पुरस्कार, शॉल और श्रीफल देकर सम्मान किया गया, जिससे किसानों ने भी प्रसन्नता व्यक्त की।